हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. आजचा हॉल व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मिशोचा हॉल व्हिडिओ आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल त्यातल्या. आणि आजच्या हॉल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे टॉप, शॉर्ट कुर्तीज, त्यानंतर जीन्स आहे, ट्राउझर आहे, असं सगळं अफोर्डेबल प्राईसमध्ये मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वालिटीवर जास्त भर घातली, जेणेकरून सगळ्यांची जरी अफोर्डेबल प्राईस असली ना, पण क्वालिटी त्या प्राईसच्या मानाने खूप जास्त हाय असायला पाहिजे. सो अशा सगळ्या वस्तू मागवलेल्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. सो इथे तुम्ही पाहू शकता काही शॉर्ट कुर्तीज आहेत, जीन्स आहे माझ्याकडे. ते सगळं दाखवण्याआधी ना, मी हा वेअर केलेला तुम्ही टॉप पहा, किती छान आहे. याची प्राइस ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य होईल. फक्त 170 रुपये ह्या टॉपची प्राइस आहे. टी शर्ट म्हणून घेऊ शकतो आपण. असं इकडे कॉलर आहे विदाउट बटन आणि असा व्ही नेक जो आहे तो कॉलरमुळे येतो. खूप छान आहे. फुल स्लीवचा आहे. ॲक्च्युली ना मी याला स्मॉल साईजमध्ये मागवलेला होता. मी ज्याला एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवला असता ना, तर एकदम छान असा मस्त फिटिंगमध्ये आला असता. पण मला ट्राय करून घ्यायचा होता. आय थॉट की मी स्मॉलमध्ये मागवलं पाहिजे, मला परफेक्ट फिटिंगमध्ये येईल. पण नाही, मी याला एक्सचेंज करणार आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो. याच्यासोबत जी मी जीन्स वेअर केलेली आहे ना, तर ती पण मी मिशोवरून मागवलेली आहे. मी तुम्हाला आता जे पण सगळे प्रोडक्ट दाखवेल ना, ते वेअर करून दाखवणार आहे. पण फुल आउटफिट म्हणजे जसं तुम्हाला पूर्ण पॅन्ट आणि पूर्ण टॉप वगैरे घालून दिसेल कसं ना, हे मी तुम्हाला इथे साईडला लावेल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आउटफिट बघता येईल किंवा तुम्हाला इमॅजिन पण करता येईल की आपण याच्यासोबत कुठली पॅन्ट वेअर करून घेऊ शकतो अशा पद्धतीने. सो एक तर फोटो नाही तर व्हिडिओ मी इथे प्ले करेल. पण मी हा जो पहिला वेअर केलेला आहे ना, खूप सुंदर आहे. त्यातल्या त्यात अफोर्डेबल आहे. मस्त म्हणजे फॅब्रिक पण ना छान आहे. कॉटन नाही आहे, पण छान फॅब्रिक आहे असं. आणि फिटिंगमध्ये जर आपण एकदम परफेक्ट साईजमध्ये याला घेतला ना, तर एकदम छान अशा पद्धतीने अंगाला एकदम चिटकून राहणार आहे आणि एकदम छान दिसणार आहे. आणि ही जी जीन्स मी यावर वेअर केलेली आहे ना, ही 28 साईजमध्ये आहे आणि एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये मला आली होती. आणि तिची जी म्हणजे लांबी जी आहे ना, ती पण मला एकदम परफेक्ट आली. तर बऱ्याच वेळा असं होतं की माझी हाईट जी आहे ना, ती 5.2 आहे. त्यामुळे थोडीशी जीन्स जी लॉंगवाली मागवली की ती जरा पायापर्यंत खाली जाते, जमिनीपर्यंत पोहोचते. पण हिची जी म्हणजे हाईट आहे ना, ती एकदम परफेक्ट आहे. फिटिंग पण एकदम छान आहे. सो असं होतं हे पहिलं छान मस्त असं आउटफिट. आणि हो, सगळे जे पण मी तुम्हाला आता पुढे काही दाखवणार आहे, सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुम्ही जर माझे शॉर्ट व्हिडिओ पण पाहत असाल ना, तर बऱ्याच वेळा मी जे काही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत कपडे जे काही शेअर करत असते, त्याच्या सगळ्यांच्या लिंक्स मी कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करत असते. और त्याच्याखाली एक ट्रायंगल बटन असतं छोटंसं, त्याच्यामध्ये त्याचा लॉंग व्हिडिओ मी ॲड केलेला असतो. म्हणजे त्या लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन त्याच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला त्या प्रोडक्टची लिंक मिळून जाते. सध्या मला अजून जे आहे ना प्रोडक्ट टॅग करता येत नाही. अजून 1-2 महिने त्यानंतर मी प्रोडक्ट जे आहे ना असं टॅग करता येईल मला. मग तुम्हाला माझ्याकडून लिंक मागायची गरज पडणार नाही. पण तोवर अशा पद्धतीने जरा ॲडजस्ट करा. एक तर कम्युनिटी पोस्ट चेक करायची, नाहीतर खाली मग प्ले बटनमध्ये ॲड केलेला जो व्हिडिओ असतो ना, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करून घेत जा. तर हा मस्त असा छान पहिला आपला आउटफिट होता. नेक्स्ट मी तुम्हाला वेअर करून दाखवते आणि प्रॉपर लुकसाठी मी साईडला पण इथे प्ले करणार आहे. सो मी नेक्स्ट वेअर करून येते. ओके, नेक्स्ट आहे ही शॉर्ट कुर्ती. मस्त असं लॉंग स्लीव्समध्ये मिळते. मी हिला पण स्मॉल साईजमध्ये मागवली आहे. एक्स्ट्रा स्मॉलमध्ये राहिली असती तर मला परफेक्ट फिटिंगमध्ये आली असती ही. पण ना, याचं कापड कॉटनचं आहे, त्यामुळे वॉश केल्यानंतर ही थोडीशी श्रिंक होईल. त्यामुळे घेतल्यानंतर एक वॉश केल्यानंतरच मग अल्टर करा, कारण त्याआधी केलं तर मग तुम्हाला साईजमध्ये इश्यू होऊ शकतो. पण कम्फर्टेबल आहे खूप छान. आणि हिचा जो नेक आहे ना, तो असा स्क्वेअरमध्ये आहे. छान मस्त वाटतोय, काहीतरी वेगळं. नाहीतर जास्त करून कुर्तीज वगैरेला जो आहे ना, यू नेकच असतो. मग आता हा जरा वेगळा होईल. आणि स्लीव्ह जसं मी सांगितलं तुम्हाला लॉंग आहे. मे बी याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण मिळतील. आणि तुम्ही ज्या पर्टिक्युलर लिंकवर क्लिक केलं ना, की खाली तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील. अशी ही शॉर्ट कुर्ती आहे. आणि मी हिला पण ना व्हाईट पॅन्ट जी मी आधी घातली होती ना जीन्स, मी तिच्यावरच वेअर केली, कारण ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन छान दिसेल. ॲक्च्युली ती व्हाईट नाही, असं थोडं बेज आणि स्किन कलरमध्ये असते ना थोडी, त्या टाईपमधली ती जीन्स आहे. आणि मस्त आहे, ही पण खूप कम्फर्टेबल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला एक्स्ट्रा स्मॉल परफेक्ट आली असती, पण ही वॉश केल्यानंतर मला परफेक्ट साईजमध्ये येऊन जाईल. सो अशी होती ही आपली सेकंड शॉर्ट कुर्ती. आणि छान आहे, मला तरी आवडली. बाय द वे, याची प्राइस जी आहे ना, ती 250 रुपये आहे. आणि 250 रुपयाच्या मानाने मला असं वाटतं की फॅब्रिक स्टिचिंग वगैरे छान कम्फर्ट पण आहे. सो तुम्हाला हवं असेल असं काही ब्लॅक कलरमध्ये, अशा काहीतरी नेकमध्ये वेगळी डिझाईन, तर तुम्ही ना नक्की ट्राय करून घेऊ शकतात. आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते. तुम्हाला विश्वास होणार नाही, पण ही कुर्ती ना फक्त 170 रुपयाची आहे. आणि हिचं फॅब्रिक पण छान आहे. थोडंसं असं बारीक आहे. जी मी तुम्हाला ब्लॅकवाले दाखवली ना, तिच्यापेक्षा जरा बारीक आहे, कारण तिची प्राइस पण जास्त होती. पण हे ना वॉश केल्यानंतर भरलं जाईल आणि सॉफ्ट पण होऊन जाईल. हिची स्लीव्ज काहीतरी ना बघा अशी आहे, म्हणजे इथून जी आहे ना अशी थोडी मोठी साईज आहे. आय डोंट नो या पॅटर्नला काय म्हणतात, पण छान आहे. काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल
तर तुम्ही नक्कीच ट्राय करून घेऊ शकतात. हिचा पण गळा ना असा थोडा स्क्वेअरमध्येच आहे, पण तो जरा डीप होता, हा जरा कमी आहे त्यापेक्षा. पण छान आहे, असं काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल त्यातल्या त्यात अफोर्डेबल, म्हणजे 170 रुपयामध्ये अजून काय पाहिजे आपल्याला. मी यासोबत ना जीन्स जी आहे ना ती जी मला सेकंडवाली तुम्हाला दाखवायची होती ना ब्ल्यू कलरची, ती मी वेअर केलेली आहे. इथे तुम्ही पूर्ण आउटफिट माझं पाहू शकतात, जीन्स पण तुम्ही पाहू शकतात. सो ह्या जीन्सची पण प्राइस काहीतरी 450-500च्या अराउंड आहे जी मी आता घातली ती. आणि ह्या कुर्त्याची जी आहे शॉर्ट कुर्तीची जी आहे ती 170 याची प्राइस आहे. मस्त छान स्मॉल साईजमध्ये मागवला होता, जरा लूज आहे पण ते अगेन कॉटनचं असल्यामुळे थोडं श्रिंक होतं. आणि एवढं तर लूज पाहिजे म्हणजे ते वॉश केल्यानंतर श्रिंक होऊन एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये येऊन जाईल. सो तुमची जी कुठली परफेक्ट साईज असेल ना त्याच्यामध्येच मागवा, कमी जास्त करू नका, म्हणजे ती वॉश केल्यावर तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये येऊन जाईल. सो मस्त आहे. आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन तर मला तरी वाटते की अवेलेबल असतील, तुम्ही चेक करा एकदा. आणि छान आहे, कम्फर्टेबल पण आहे आणि गळा पण असा व्यवस्थित आहे, म्हणजे आपल्याला असं काळजी घ्यायची गरज नाही, एकदम कम्फर्टेबली आपण वेअर करून घेऊ शकतो. सो अशी होती ही सेकंड कुर्ती. मला उशीर झालाय, आता तुम्ही अजून उशीर करू नका, कारण ही अशा कुर्तीची जी ना खूप फॅशन चालली आहे. इथून हे बघा, इथून असं नॉड जे आहे ना ते आपण बांधून घेऊ शकतो, म्हणजे हिला अल्टर वगैरे करायची गरज नाही. खूप छान अशी मस्त इकडून फिटिंग आपण जे आहे ना दोघंही साईडून करून घेऊ शकतो. इकडे जे आहे ना थोडं वेगळी डिझाईन आहे आणि ह्या साईडला जे आहे ना ती अशी जरा वेगळी डिझाईन आहे. बॅक साईडून पण तुम्ही पाहू शकता, खूप छान आहे. हिचा जो नेक आहे ना तो असा व्ही शेपमध्ये आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. स्लीव्ज नाही आहे, आतमध्ये पण मिळत नाही तुम्हाला स्लीव्ज, सो तुम्ही अल्टर वगैरे करून घेऊ शकत नाही. पण तुम्ही स्लीवलेस प्रेफर करत असाल आणि तुम्ही एखादं टॉप किंवा शॉर्ट कुर्तीच्या शोधात असाल, मला तरी वाटते की तुम्ही हे ॲड केलं पाहिजे. खूप छान आहे, मला तरी घातल्यानंतर असं काही वाटत नाही खूप हेवी किंवा असं अनकम्फर्टेबल, एकदम मस्त वाटते. जे की मी एवढं असं फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बांधलं नाही, पटपट कसं तरी बांधलं आहे, पण तरी पण खूप छान आहे आणि मस्त वाटते. कलर पण याचा ना असा राणी पिंक कलर असतो ना त्यामध्ये आहे आणि मी याच्यावरती ब्ल्यू कलरची जीन्स वेअर केली आहे. अशी छान वाटते, म्हणजे एकदम मस्त कुर्ती. म्हणजे माझ्या रिकमेंडेशनवर तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. काहीतरी 250-300 याची काहीतरी प्राइस आहे. 10-20 रुपये इकडे तिकडे होऊ शकतं. मी घेताना जर ऑफर चालू असेल तर मला 10-20 रुपयाचं जे आहे ते डिस्काउंट मिळून जातं, किंवा तुम्ही घेत असाल तेव्हा ऑफर चालू असेल तर मग तेव्हा पण थोडं जे आहे ना प्राइस कमी जास्त होऊन जाते. सो अशी होती ही आपली थर्ड कुर्ती. आणि मला म्हणजे आतापर्यंत त्या दोघंही छान होत्या, पण हिचं काहीतरी पॅटर्न वेगळं आहे ना, आपण असं कधी मी वेअर नाही केलं, त्यामुळे मला तरी वाटतंय की ही तुम्ही घेतलीच पाहिजे. मला पण ही खूप छान दिसते आणि आय एम शुअर तुमच्यावर पण खूप छान दिसणार आहे. कलर छान आहे, त्याच्यावरची प्रिंट छान आहे आणि वेगवेगळ्या जे आहे ना पॅन्टवर तुम्ही तिला ट्राय करून घेऊ शकतात. सो मी एक ना ट्राउझर मागवलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मी ही एक ट्राउझर मागवली आहे. मला काही कळत नाही आता मी कुठल्या कुर्तीवर तुम्हाला याला वेअर करून दाखवू शकते, त्यामुळे मी तुम्हाला इथे अशी दाखवते. हिची प्राइस ना 350 रुपये आहे. मिशोवर अशा बऱ्याच ट्राउझर आहे जे 150 पासून त्यांची प्राइस सुरू होते, पण तरी पण ना मी हिला ही घेणं प्रेफर केलं. म्हटलं आपण प्राइस थोडी जास्त देतोय तर क्वालिटी पण तशी रिसीव्ह होईल. आणि एक्झॅक्टली इतकी मस्त क्वालिटी आहे ना याची, एकदम कम्फर्टेबल, म्हणजे असं एकदम हलकं फुलकं आपण घातल्यावर आपल्याला काही फील नाही होत ना, तसं आहे हे. खूप छान आहे, खूप कम्फर्टेबल सॉफ्ट आहे. तुम्ही शॉर्ट कुर्तीज म्हणा, घरी तुम्हाला वेअर करायला पॅन्ट पाहिजे असेल तर तरी पण तुम्ही हिला घेऊ शकतात, किंवा तुम्हाला पलाझो सारखं एखाद्या लॉंग कुर्तीवर वेअर करायचंय तरी सुद्धा तुम्ही हिला ऍड करून घेऊ शकता. खूप छान आहे, मस्त आहे, कम्फर्टेबल एकदम. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बरेच जे आहेत ना कमी ऑप्शन याच्यामध्ये मिळतील प्राईसमध्ये, पण मग त्याची गॅरंटी नाही. त्यापेक्षा तुम्हाला एक छान अशी एखादी ट्राउझर काहीतरी ॲड करून घ्यायचं असेल तर तुम्ही हिला इन्क्लूड करून घेऊ शकतात. हिच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे नाही आहे. तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला ट्राउझरमध्ये अजून ऑप्शन्स पाहिजे आहेत, तर मी नेक्स्ट हॉल व्हिडिओ तसा घेऊन येईल. सो त्यासाठी मला कमेंट करून ठेवा, जेणेकरून मी तो तसा हॉल व्हिडिओ जो आहे तो करण्याचा प्लॅन करते. आता तुम्हाला मी दाखवते नेक्स्ट कुर्ती. तर ही आहे नेक्स्ट कुर्ती. मस्त अशा काय म्हणतात ना, हळदीचा कलर असतो ना तसा, याचा मस्टर्ड येलो कलर आपण ज्याला म्हणतो ना हळद कलर, तसा याचा कलर आहे. खूप छान. त्याच्यावर पिंक आणि थोडेसे जे आहे ना असं ब्राऊन किंवा आपण ग्रे कलर म्हणू शकतो तशामध्ये छान त्याच्यावर प्रिंट केली आहे. स्लीव्ज याच्या अशा ज्या आहेत ना फुल स्लीव्ज आहेत. मला ही थोडी लूज नाही, बरीच लूज होते, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता अशी मला ही बरीच लूज होते. मी हिला स्मॉल साईजमध्ये मागवली होती. हिच्यामध्ये आय थिंक एक्स्ट्रा स्मॉल पण अवेलेबल आहे. सो मी एक्स्ट्रा स्मॉल मागवली असती ना तर एकदम अजून छान, म्हणजे ही थोडी लूजच छान दिसते असं मला वाटतं, पण थोडी जास्तच लूज आहे ही. म्हणजे मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवली असती तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये आली असती. सो अशी तुम्ही ही कुर्ती जर घेणार असाल ना तर एक साईज मला असं वाटतं की तुम्ही कमी घ्या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये येईल. आणि याचा पण कापड जो आहे ना तो प्युअर कॉटनमध्ये आहे. वॉश केल्यानंतर थोडंफार श्रिंक होईल, पण मला माहिती आहे जरी याला वॉश केलं तर इतका श्रिंक होणार नाही की मला
फिटिंग करायची गरज पडणार नाही. सो मी एक्स्ट्रा स्मॉल घेतली असती, वॉश केल्यानंतर ती मला परफेक्ट फिटिंगमध्ये आली असती. सो अशी ही कुर्ती होती आणि मी हिला पण ब्ल्यू जीन्सवरच वेअर केलेली आहे. खूप छान दिसते, मस्त. मला तरी ही खूप जास्त आवडली. काहीतरी वेगळं पॅटर्न आहे. याची जी नेक आहे ना ती पण अशी व्ही शेपमध्ये नेक आहे. आणि हो, याची प्राइस पण खूप काही जास्त नाही आहे, 220 फक्त याची प्राइस आहे. आणि एवढ्या म्हणजे हिचं फॅब्रिक पण ना असं म्हणजे जाड फॅब्रिक आहे, असं छान भरलं जाईल वॉश केल्यानंतर, असं मस्त प्युअर कॉटनचं फॅब्रिक आहे. सो 220 रुपयामध्ये इतकी छान क्वालिटीची कुर्ती मिळते. मला तरी वाटते की एकदम मस्त ही डील आहे. तुम्हाला असा कलर किंवा असं पॅटर्न तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही हिला नक्की ॲड करून घेऊ शकतात. सो ही एक होती आपली अशी कुर्ती, छान मस्त दिसते खूप. तुम्हाला आय होप, मला माहिती इकडे ह्या व्हिडिओमध्ये माझा आवाज खूप दुरून होतो, पण इकडे जे काही मी तुम्हाला क्लिप्स और फोटो दाखवते त्याच्याने तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की ओके ही दिसायला कशी दिसेल किंवा तुमच्यावर ही कशी दिसणार आहे. म्हणून मला तरी आवडली आणि मी तुमच्यासोबत नेहमी हॉनेस्ट रिव्ह्यू शेअर करते. कापड जे मला एक्सप्लेन करता येतं तसं मी नेहमी तुमच्यासोबत एक्सप्लेन करत असते आणि आवडलं आहे मला याचं कापड. उन्हाळ्यामध्ये थोडासा जो आहे तो मला असं वाटतं की थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदम डेफिनेटली याला वेअर करून घेऊ शकतात. किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि थोडं हातांना प्रोटेक्शन वगैरे पाहिजे आहे तर पण तुम्ही हिला घालू शकतात, म्हणजे टॅनिंग वगैरे येणार नाही. सो लॉंग स्लीवचा हा पण एक फायदा असतो. चला, असं अशी होती एक कुर्ती. आता एक लास्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. ही लास्ट कुर्ती आहे आणि ही शॉर्ट कुर्ती नाही आहे, पण मी ही तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी जरा एक्सायटेड होती. मला पण काहीतरी वेगळं ट्राय करून घ्यायचं होतं. सो बघा, मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करते. मी पूर्ण दाखवू नाही शकत कारण मी हिला स्मॉल साईजमध्ये मागवली होती, पण मला ही चुकीने जे आहे ना मीडियम साईजमध्ये रिसीव्ह झाली. इथे तुम्ही पाहू शकतात बरीच जी आहे लूज आहे मला. सो त्यामुळे मला फिटिंग वगैरे करून तुम्हाला दाखवता येणार नाहीये. आणि हिचा गळा जो आहे ना फ्रंटला असा आहे. मी तुम्हाला इथे फोटो दाखवते जे काही रिव्ह्यूजमध्ये और त्यांनी जे पिक्चर्स लावलेले असतात ते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. मागून ही जे आहे ना इथपर्यंत जाऊन तिथे हुक आहे, आपण त्याला हुक करायचा. त्याच्यानंतर पूर्ण अशी जी आहे ना बॅक साईड त्याची पूर्ण ओपन आहे, म्हणजे आपण बॅकलेस ज्याला म्हणतो तशा पद्धतीने. कापड वगैरे खूप छान आहे याचा, पण ती मला मीडियम साईजमध्ये रिसीव्ह झाली आहे त्यामुळे मला ते तुम्हाला व्यवस्थित फिटिंग वगैरे मध्ये दाखवता येत नाहीये. अशी बॅक साईडून ती थोडी बघा असं तिचं जे आहे ना डीप अशी थोडी नेक आहे आणि हे इकडे जाऊन असं हुक होतं. आय होप मी तुम्हाला जे एक्सप्लेन करते ते समजलं असेल, तसं फोटोमधून तुम्हाला कळलंच असेल. सो ही जर स्मॉल साईजमध्ये रिसीव्ह झाली असेल ना, मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलं असतं. पण तुम्हाला ट्राय करायचं असेल ही, तुम्ही नक्की ट्राय करून घेऊ शकतात. हिची पण प्राइस काहीतरी 230 समथिंग अशी काहीतरी आहे. थोडं वेगळं काहीतरी ट्राय करायचं आहे, लॉंग कुर्तीमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला ट्राय करून घ्यायचं आहे, तर तुम्ही ही नक्की ट्राय करून घेऊ शकतात. कारण प्राइसच्या मानाने कापड वगैरे खूप छान आहे, पण तेवढं फिटिंगच्या बाबतीमध्ये मला सांगता येणार नाही. कारण की ही मला जरी ठेवायची असते ना प्रॉपर, मला तिला फिटिंग करून घ्यावं लागेल, तेव्हा मला ही जी आहे ती व्यवस्थित होईल. सो असा होता हा सगळा हॉल व्हिडिओ आणि मी तुम्हाला 2 ते 3 कुर्ती तरी मॅक्स मी तुम्हाला जास्त रेड आणि पिंक कलरमध्ये शेअर केलेले आहेत, पण सगळ्यांचे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील. सो सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. कलेक्टिव्ह लिंक आहे, एकावर क्लिक केले की सगळ्यांच्या इमेजेस तुम्हाला दिसतील, म्हणजे तुम्हाला हे एखादी बाय करायला अगदी सोपं होऊन जाईल. सो चला, मग असा होता हा हॉल व्हिडिओ. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. नेक्स्ट हॉल व्हिडिओ तुम्हाला कशाचा पाहायचा आहे मला कमेंटमधून नक्कीच कळवा, आणि कुठली कुर्ती तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली व कुठली तुम्ही बाय करता हेही कळवा मला. सो चला, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.